विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाड विधानसभा मतदारसंघात चांडवे बुद्रुक येथील माजी सरपंच डॉक्टर इरफान अंतुले यांनी शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्नेहलताई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला। डॉक्टर अंतुले यांचा आजचा पक्षप्रवेश म्हणजे आमदारांना जोरदार धक्का असून स्नेहलताई जगताप यांचा विजय निश्चित आहे असा दावा कार्यकर्त्यांनी केला। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेला प्रवेश आमदारांना घाम फोडणारा आहे असे स्नेहलताई जगताप म्हणाल्या। यावेळी जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, उपतालुका प्रमुख चैतन्य महामुंडकर, इम्रान भाई अंतुले, विभाग प्रमुख इम्रान कौचाली, विभाग संघटक अविनाश चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक आश्रफभाई कापडी, युवा सेना प्रमुख प्रफुल्ल धोंडगे, महेंद्र शेठ धोंडगे, सरपंच अशोक करंबेळकर आणि सर्व मान्यवर शिवसैनिक उपस्थित होते। चांडवे गावातील ज्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यांची नावे येणेप्रमाणे: डॉक्टर इरफान अब्बास अंतुले माजी सरपंच, रुबीना अंतुले माजी सरपंच, हिदायतुल्ला कादिर अंतुले, लतीफ कादिर अंतुले, बरकत अली मांडिलकर, अब्दुल गनी शेख अली कौचाली, बशीर महमद अंतुले, हमीद अब्बास अंतुले, बशीर हाजी जुळे, इरशाद हाजी जुळे, अब्दुल करीम शेख अली अंतुले, रफीक उस्मान गजगे, वाजिद युसुफ कौचाली, नदीम सुलेमान अंतुले, फरजाना अब्बास अंतुले, अब्बास उस्मान पानसरी, फैजुल्ला फजल अंतुले, अजीम कादिर पानसरी, श्री गोडमे, खलील अब्दुल्ला अंतुले, इरशाद इब्राहिम अंतुले, प्रकाश शेडगे। दरम्यान या पक्षप्रवेशानंतर या विभागातील सक्रिय कार्यकर्ते सज्जाद भाई डावरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की या पक्षप्रवेशाने स्नेहलताई जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे। ज्यांनी जगाला शांतीचा मार्ग दिला, राजा कसा असावा असा आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज मला वाटते बाबू खानविलकर पण या सभेला येणार होते, कारण मला असं वाटतं विदर्भाचं आणि विदर्भाचं बोलणं झालं होतं। मला आज आले असते तर बरा झाला असता, कारण 100% आपण हे सांगू शकलो असतो की एकच शेठ बाबू शेठ। दुसरी बाबू शेठ चांडव्याचा इतिहास म्हणजे एक काळ असा होता की निजामाई अंतुले आदेश देणार आणि वन साइडेड सगळेजण मतदान करणार, कोणाला काय माहिती नाही, काय नाही, रात्री काय निजामबाई सांगणार आणि दुसऱ्या दिवशी मतदान करणार। हा एक वेळ होती। तदनंतर निजामबाई रोमानेंनी ही धोरा सांभाळली आणि 2012ला आम्ही ग्रामपंचायतीच्या निमित्ताने एकत्र यायचा ठरवला। काल तो होता, पण वेळ आज आहे आणि 20 तारखेला एक ट्रेलर काढणार आहात की हम साथ साथ है। सर्वात प्रथम मी इरफान अंतुले आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात स्वागत करतो आणि त्यांनी जोमाने आमच्याबरोबर काम करतील अशी अपेक्षा बाळगतो। जेव्हा तुम्ही बाहेर दिली होती पत्रकार परिषद घेऊन इरफानबाई, तेव्हा मला एक निरोप आला होता, गावात अशी चर्चा होती आणि लोक असे सांगत होते की इम्रान अंतुले इरफान अंतुलेला घ्यायला तयार नाही। अरे इम्रान अंतुलेच्या बापाचा पक्ष नाही, ज्याच्या बापाचा पक्ष होता ना तो तुम्ही ठेवला नाही, तर मी घेणारा कोण हा जाहीरपणाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो। दुसरा विषय कारण असा आला होता की इरफानबाईबद्दल की तुम्हाला पद दिला नाही, पद मागा गेला होता म्हणून तुम्ही पद न मिळाल्यामुळे तुम्ही इकडे नाराज होऊन आमच्याकडे येताय। इरफानबाई, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही तिकडून उतरून आल्यानंतर असं मला वाटत होता, अहो ज्यांनी जॅकेट शिवलाय त्यांना पद मिळत नाही, तो तुम्हाला फक्त पद देतील असं। ठीक आहे, आज 194 विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने आपण सगळेजण जमा झालेलो आहोत। आजचा दिवस म्हणजे फक्त इरफानबाईसाठी दिवस आहे असं मला वाटतं, कारण ह्या प्रचाराची सुरुवात जी आहे ती चांडवेमधून झाली आणि तिथे त्याची सुरुवात चांडवेतून केली आणि आजचा शेवटचा दिवस असून त्यांनी फक्त आजच्या प्रवेश करिता आणि शेवटचा दिवस फक्त इरफानबाई अंतुले तुमच्यासाठी त्यांनी दिलेला आहे, त्याच्यासाठी मी दिल्लीचा ऋणी आहे आणि मी आभार मानतो दिल्लीचा की त्यांनी आजची थोडी करावी वेळ दिलेली आहे।
कारण पुढे त्यांना अजून रॅली काढायची आहे महाडमध्ये. दुसरा विषय म्हणजे आज 15 वर्ष सन्मान्य आमदार जे आहेत ते आहेत आणि विकासाच्या बद्दल गोवा मारतायत. माझं चॅलेंज आहे की त्यांनी पिरियड वाईज टाइम वाईज विकास सांगावा की पहिल्या 5 वर्षात काय विकास केला, दुसऱ्या 5 वर्षात काय विकास केला आणि तिसऱ्या 2.5 वर्षात काय विकास केला. आता तुम्ही गद्दारी करून जे फंडच्या बाबत चर्चा करताय आणि शेवटला जी काय चालत नाही म्हणून आकडे दाखवताय आणि जी लाडकी बहीण योजना काढलेली आहे ही निव्वळ मतांसाठी आहे. जी मला लाडकी बहीण योजना एक ऐकल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटतं की माहिती आहे की मी शॉर्टकटमध्ये सांगतो कारण वेळ नाही आहे, मला बोलायचंच नव्हतं पण एक स्वागत करायचं होतं म्हणून बोलतो. आणि लाडकी बहीण माझ्यासाठी कशी आहे मी तुम्हाला सांगतो की एखादा शेतामध्ये मेंढऱ्या बसलेल्या असतात, थंडीचे दिवस असतात आणि मालक येतो आणि ऐलान करतो की उद्या तुमच्या सगळ्यांना मी ब्लँकेट देणार आहे. सगळे खुश होतात पण त्या मेंढऱ्यामध्ये आपली दिदीसारखी हुशार मेंढरी असते. ती बोलते हा काय बोलतो ते माहिती आहे का, आपल्या अंगाचे केस काढून त्याचंच ब्लँकेट करून आपल्याला उद्या देणार आहे. म्हणजे आम्ही सिलेंडरचे दर कुठे पोहोचवले, तेलाचे दर कुठे पोहोचवले, लसूण कुठे गेला, कांदा कुठे गेला. 4,500चा फरक पडतो महिन्याला. म्हणजे मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 4,500 मध्ये एक सामान्य कुटुंबामध्ये 2 महिला 2 पुरुष जर पकडला तर 2 महिला 1500 3,000 रुपये देतात. 3,000 यांना दिल्यानंतर राहिलेले 1,500 रुपये कुठे जातात ते आम्हालाच नाही माहिती. तर कृपया यांनी काढलेल्या स्कीम पट्या आहेत, न चालणाऱ्या स्कीम्स आहेत तेव्हा त्याच्या बळी पडू नका. पुन्हा एकदा मी आज चांडव्याची जी परिस्थिती आहे 90% दिली आम्ही तुम्हाला मतदान चांडव्यातून देऊ. राहिलेल्या 10% मध्ये 5%चा प्रयत्न चालू आहे आणि 5% मी नितीनकडे दिले. 5% त्यांची मतं आपल्याला पडणार फक्त बाजूला त्यांच्या आहेत ते आणि 5 आपल्याला कधी न घ्यायचे. ठीक आहे, असो गमतीचा भाग आहे पण खरोखर आम्ही सगळ्यांना तुम्हाला शब्द देतो की आम्ही जोमाने काम करू आणि 1 साइडेड तुम्हाला मतदान देण्याचा प्रयत्न करू. एवढा बोलून माझे 2 शब्द आवडतो ते देणार. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो महाड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.